संगेकर. मी सध्या 11th स्टँडर्डमध्ये आहे. मी स्मरण कोचिंग क्लासेसमध्ये 8th स्टँडर्डमध्ये आलो होतो आणि सध्या मी श्रावणी सायन्स अकॅडमीमध्ये आहे. स्मरणमध्ये आल्यापासूनच मला एज्युकेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पॉईंट ऑफ व्ह्यू बेस्ट एक्सपिरियन्सेस आले. माझ्या पर्सनॅलिटीला इथे टोटली मोल्ड केलं गेलं आणि तसंच माझं ब्रेनला पण तेवढंच मोल्ड केलं गेलं. 11th स्टँडर्डमध्ये जेव्हा मी आलो तेव्हा आल्यापासूनच पहिल्या दिवसापासूनच आम्हाला पूर्ण अभ्यासातच गाळून टाकण्यात आला असं पण म्हणू शकता तुम्ही. कारण पहिल्याच दिवसापासून आम्हाला खूप सारे MCQs दिल्या गेले, वर्कशीट्स दिल्या गेल्या. आमच्या आत्तापर्यंत तरी थाउजंड्स ऑफ MCQs सॉल्व्ह होऊन झालेले आहेत आणि प्रत्येक लेक्चर नंतर आमचे अनिश सर आणि सौरभ सर यांचे डाऊट लेक्चर्स व्हायचे. सरांचं एक डाऊट लेक्चर व्हायचं की त्याच्यामध्ये आम्ही आमचे डाऊट्स तर विचारू शकतो, प्लस ते सर आमचे काही की क्वेश्चन्स घ्यायचे, म्हणजे त्या क्वेश्चन्सवर आधारित बाकीचे क्वेश्चन्स असतील असे क्वेश्चन्स ते घ्यायचे. म्हणजे आमचे एकासोबतच खूप सारे MCQs सॉल्व्ह होऊन जायचे आणि आमचे डाऊट्स पण भरपूर क्लिअर व्हायचे. जर मेन टीचर्सची गोष्ट केली गेली तर मग AP सर झाले, जाधव सर झाले, जोशी सर झाले, संजय सर स्वतः पण बेस्ट शिकवतात. आम्हाला प्रत्येक डाऊट आमचा क्लिअर केला जातो. आमचे लेक्चर्स पण एकदम इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स होतात जास्तीत जास्त आणि फक्त आम्हाला अभ्यासात गाडूनच नाही टाकल्या जात, तर आमच्या पर्सनॅलिटीला पण अजून मोल्ड करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण आम्हाला तेवढंच पार्टिसिपेट करायला लावण्यात येतं. म्हणजे आम्हाला सेमिनार्स द्यायला लावले जातात की जो आम्हाला टॉपिक शिकवलेला आहे त्या टॉपिकमध्ये आम्ही दर शनिवारी रविवारी आम्हाला ग्रुप्स बनवून ग्रुप्समध्ये टॉपिक्सचे डिव्हिजन करून आम्हाला ते म्हणजे टॉपिकचा सेमिनार द्यायला लावला जातो आणि त्याच्यामुळं होतं असं की आमचे स्वतःचे डाऊट्स पण आम्हाला स्वतः क्लिअर होतात आणि आम्ही आणखीन सिरियस होतो अभ्यासावर. इथे आम्हाला त्यांची 24 आवर अवेलेबिलिटी असायची. म्हणजे आम्हाला कोणताही बुक लागलं किंवा कोणताही क्वेश्चन डाऊट अराईज झाला तर आम्ही इथे येऊ शकतो किंवा त्यांना कॉल करू शकतो आणि आमचा डाऊट क्लिअर करू शकतो. प्लस आम्हाला खूप बेस्ट एक्सपिरियन्स आले तिथे. तर आमची अशी इच्छा आहे की जसं मी घडलो तसं तुम्ही तुमच्या मुलांनी सुद्धा आमच्यासोबत घडावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. बी विथ अस.